हाय हॅलो नमस्कार. मी हरेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे परत एकदा आपल्या गावठी दरबार या यूट्यूब चॅनलवरती. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं मित्रांनो, की या कोंबड्यांना आपण अंड्यांवरती बसवलं होतं. तर आता मित्रांनो त्याचा रिझल्ट आपल्याला येतो आहे, म्हणजे त्याच्या रिझल्टचा मी व्हिडिओ करतो आहे. तर ॲक्च्युली मित्रांनो इकडे या अंड्यांमधून पिलं निघायला सुरुवात झालेली आहे. आणि सुरुवातीला एकूण 5 पिलं या मोठ्या कोंबडीने काढलेली आहेत मित्रांनो, जी की आपण बंडूकडून आणली होती. तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, पिलं निघायला चालू झाल्यानंतर जे शेल असतात, ते पहिलं आपण शेल बाहेर काढले पाहिजेत. नाहीतर काय होतं, शेल दुसऱ्या अंड्यामध्ये जाऊन बसतात आणि एखाद्या वेळेस काय होतं, एखाद्या कोंबडीच्या पायाखाली पिलू पण येत असतं. तर आपण थोड्या-थोड्या वेळानंतर आपण बघितलं पाहिजे आणि कोंबडी पण उचलताना व्यवस्थित उचललं पाहिजे. का? तर एखादं पिल्लू कोंबडीच्या पंखामध्ये येऊ शकतं किंवा एखादं अंडंसुद्धा पंखामध्ये येऊ शकतं मित्रांनो. आणि आपण उचलल्यानंतर काय होतं, ते अंडं जोरात पडतं किंवा पिलू जोरात पडतं आणि मग तिथे पण मरण्याची शक्यता दाट असते किंवा अंडं फुटण्याची शक्यता आणि त्यातून ब्लड बाहेर पडण्याची शक्यता दाट असते. तर थोडंसं बी केअरफुल. हिच्या खाली एक आपण अंडं ठेवलं होतं मित्रांनो आणि ते थोडंसं अगोदरच चोच मारून बाहेर निघालं होतं. म्हणजे चोच निघाली होती थोडीशी बाहेर, पण कोंबडीने वरून दाबल्यामुळे तिथून ब्लड निघत होतं आणि ते हे अंडं होतं मित्रांनो. आणि परत कोंबडीच्या खाली येऊन वरचं शेल निघालं होतं आणि आत जे मऊ-मऊ अंडं होतं किंवा पिलू होतं ते सगळं जसं तसं मरून पडलंय आणि त्यातून थोडंसं पाणी निघायला चालू झालं होतं आणि वास पण येतोय मित्रांनो थोडासा कुबट. तर ते बाहेर काढले पहिल्यांदा. यासाठी आपण पक्षी म्हणजे सतत थोड्या-थोड्या वेळाला चेक केलं पाहिजे मित्रांनो. काय होतं, अंडं आतून खोकलं बनत असतं आणि पक्ष्यांचं वजन जर चांगलं असेल किंवा पक्ष्याने जर पाय दिला तर त्या अंड्यांवरचे कवच फुटतात. पण आतलं जे लेयर असतं ते तसंच असतं मित्रांनो. आणि मग ते लेयर परत नंतर मग सुकून जातं आणि मग ते लेयर पक्ष्यांच्या स्किनला चिकटतं आणि मग त्यातून मग पक्ष्याला बाहेर बाहेर येणं कठीण असतं. मग त्यामुळे ना हे जे आतलं लेयर आहे ते लेयर आणि अंडं दोन्ही एकदाच फुटलं पाहिजे. त्यातूनच मग लगेच पिल्लू बाहेर निघू शकतं. तर या गोष्टीची थोडीशी काळजी घेतली पाहिजे. इथे मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हे बघा, हे अंडं आहे. तर ह्याच्यामध्ये ना दुसरं एक लेयर म्हणजे दुसरं एक अंड्याचं जे शेल आहे ते जाऊन बसलेलं आहे. आता इथे काय होतो प्रॉब्लेम ते सांगतो मित्रांनो. अंड्याला क्रॅक गेलेलं असतं आणि परत पक्षी आतून चोच मारतोय, पण अंडं फुटत नाही. का? तर अंड्याच्या वरून दुसरं एक लेयर बसलेलं असतं वरून आणि अंडं निमुळत्या भागाकडून फुटत नाही, तर वरच्या वरच्या मोठ्या भागाकडून फुटत असतं मित्रांनो. ज्यावेळेस अंडं बाहेर येताना पण कोंबडीच्या मोठ्या भागाकडून सुरुवातीला येतं आणि छोटा भाग आत असतो कोंबडीच्या वजा. तर मित्रांनो ते त्या साईडकडून फुटतं आणि हे इथं ह्या अंड्यासोबत पण तसं झालंय, की कोंबडीचं प्रेशर वगैरे पडून अंड्यावरचं शेल निघून गेलेलं आहे आणि हे जे स्किन आहे ना मित्रांनो, ती स्किन पूर्णपणे टोटली सुकलेली आहे आणि ह्यातून पिलू बाहेर निघणं कठीण आहे. पण तरी पण थोडंसं तो स्वतः प्रयत्न करेल. त्यासाठी आपण कोंबडीच्या खाली ठेवायचं असतं मित्रांनो आणि शेवटी नाहीच निघालं, तर मग आपण ह्या पिलाला बाहेर काढूया. आणि ह्या दुसरं पण अंडं आहे ते हिच्या वजनाने थोडंसं चेचलेलं आहे, म्हणजे थोडंसं दबलेलं आहे मित्रांनो. पण पक्षी एकदम जिवंत, एकदम छान आहे. काही प्रॉब्लेम झालेला नाही, का तर त्यातून ब्लड निघत नाही. तर आता मी विचार करतोय, की ह्या कोंबडीला दुसऱ्या अंड्यांवरती ठेवायचं आहे आणि जी दुसरीवाली कोंबडी आहे, अगोदर सुरुवातीला होती थोड्या वेळाखाली, केशरी रंगाची, पिवळट थोडीशी फेंट, तर ती कोंबडी आपण ह्या पिलांच्या खाली आणि त्या अंड्यांवरती आपल्याला ठेवायची आहे. म्हणजे का? तर तिचं वेट कमी आहे आणि ती पिल्ले पण छान काढते मित्रांनो. एकदम एकदम छान बसते आणि उठते ती. का तर ह्या अगोदर पण तिला थोडीशी पिलं काढून हे आहे, म्हणजे सवय आहे किंवा एक्सपिरियन्स आहे त्यामुळे. आणि ही पहिल्यांदा अंड्यावरती बसलेली आहे मित्रांनो त्यामुळे. तर आता तुम्हाला दाखवतो मी, जे आपण अंडं ठेवलं होतं, एकच अंडं ठेवलं होतं, जे फुटलं होतं आणि तिचा लेयर तसाच होता. तर तो लेयर तुटलाच नव्हता मित्रांनो आणि त्यामुळे काय होतं, ती लेयर मी अगोदर पण बोलताना बोललो होतो, की स्किनला चिकटतं. तर ते अंडं हे होतं मित्रांनो. तर हे अंडं पूर्ण टोटली आतून तरी करतोय. पण खरं तर आपण पिल्ल्याची हेल्प करतोय आणि त्यामधून मग नंतर आता हे छान असं पिलू निघालेलं आहे मित्रांनो. आणि हा आता एकदम छान सर्व्हाइव्ह करेल मस्त. नाहीतर आपण ह्याला जर काढलं नसतं तर हा दाटूनच आत गेला असता. आणि दुसरी गोष्ट, हे जास्त इन्फॉर्मेटिव्ह आहे. इथे अंड्याला क्रॅक गेला होता सुरुवातीला ठेवताना. तर मेणबत्तीचं त्यावरती पगळवून टाकलं होतं मित्रांनो आणि क्रॅक भरून टाकला होता आणि कोंबडीच्या खाली ठेवलं होतं. जस्ट आत्ता बघितलं तर त्याला मधून पिल्यानं चोच मारून क्रॅक दिला. इथे दिसतोय तो सेंटरमध्ये आणि त्यातून पिलू पण निघतंय. मग आता आपलं पहिलं कर्तव्य आहे, की त्यावरचं लेयर काढणं मेणाचं. आणि इथे जो क्रॅक गेलेला होता तो दिसतोय मित्रांनो, सुरुवातीचा क्रॅक. आणि त्यातून आता पिलू निघतंय. मेण आपण लावल्यामुळे आत पिलू पण तयार झालं आणि छान असं पिलू बाहेर निघणार आहे मित्रांनो. ते मी उद्या दाखवेन. आता हा कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट पण नक्की करा. थँक यू.